कोपरगाव शहरात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित गंभीर प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे। जन्मदाखला वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत मनसेने गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन दिले आहे। मनसेचे कोपरगाव शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यभर सुरू असलेल्या SIR प्रक्रियेमुळे शिक्षकांसह विविध शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती इतर कामांवर करण्यात आल्याने अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली असून नागरिकांचे कामे रखडत आहेत। विशेषतः कोपरगाव नगरपालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागात कर्मचारी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेला जन्मदाखला वेळेवर मिळत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे। यावर तातडीने पर्यायी कर्मचारी नियुक्ती करून जन्मदाखले वेळेत उपलब्ध करून द्यावेत, तसेच SIR प्रक्रियेची मुदत वाढवावी अशी मागणी मनसेने प्रशासनाकडे केली आहे। आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेते याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। तुम्ही बरोबर करणार, तुम्ही नाही झालं तर तुम्ही कामालाच लावणार त्याला, आम्हाला माहिती तुमचं एकदम सरळ काम राहतं। आज तहसील साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। आम्ही माग गेलो होतो नगरपालिकेमध्ये, तिथं शिक्षणासाठी मुलांसाठी दाखले द्यायला कुणी नाही, त्यातल्या त्यात मृत्यू झालेल्याला त्यांची LIC राहती ते देण्यासाठी, मृत्यू दाखला देण्यासाठी कुणी नाही, शिवचा पत्ता नाही। आणि नगराध्यक्ष संधान साहेबांना विचारलं तर संधान साहेब म्हणे तहसीलदार साहेबांना सांगा, म्हणजे माणूस आम्हाला इथं का देतील या पद्धतीने आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे। पण हे राजकारणी लोक नको तिथं राजकारण करत बसलेले, पण जनतेला जो त्रास होतोय त्या जनतेकडे बघायला त्यांना टाइम नाहीये। झाड पडलं तिथं धिंगाणा, पुढं पाणी गळलं तिथं धिंगाणा। याला लाज वाटली पाहिजे, दोन दोन आमदार एक खासदार, तरी पण इथं कोणताही प्रकारचा कुणी विचार करायला तयार नाही। हे गोर गरीब लोक 8-8, 10 15 दिवस झाले, 15 दिवसापासून एक माणूस नाही त्या नगरपालिकेमध्ये, कोणत्या खुर्चीवर एक माणूस नाही सापडत। मग हे जनतेने करायचं काय? त्यांनी बोर्ड लावला पाहिजे का या टायमिंग मध्ये या, या टायमिंग मध्ये जा, ही पद्धत कोणती चालू झालेली। तरी माझी तहसीलदार साहेबांना मी विनंती केलेली आहे, साहेब तिथं एक माणूस मृत्यू, शाळेच्या दाखल्यासाठी एक माणूस न्यामा आणि जनतेचं काम करून द्या। तहसीलदार साहेबांनी पण आम्हाला शब्द दिलेला आहे का तिथे एक माणूस टाइम टू टाइम 2-2 तासाचा काय असेल तो बोर्ड लावून तिथे मी माणूस द्यायची तयारी करतो। तर त्यांनी आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला पण प्रतिसाद दिलेला आहे, त्या पद्धतीने तिथे सर्व नियोजन होईल। तसंच माध्यमिक शाळेमध्ये हे सर लोक, शिक्षक लोक हे सर्व जर SR करत बसले, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा कसा काय? मला काय म्हणायचंय, त्यांनी जर ते करायचं तर विद्यार्थ्यांना सुट्ट्या देऊन टाका ना। सगळे सर लोक तिकडं, विद्यार्थी शाळेमध्ये, मग हे कोणता फायदा? ही कोणती पद्धत चालू केलेली आहे? मग शिक्षकाचा भो करावा लागेल, त्याशिवाय काय? मनसेला आता त्यांना दिल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही तहसीलदार महेश सावंत साहेब यांना निवेदन दिले। त्या निवेदनात म्हटलं आहे की कोपरगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने SIR चे काम चालू आहे ते अतिशय जलद पद्धतीने चालू आहे, परंतु वेळ हा त्यांना कमी पडणार आहे, तो वेळ वाढून देण्याकरता, तसेच कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी परवा आम्ही गेलो असता अनेक जण तिथे लाईनीमध्ये उभे होते, ज्यांना शाळेचं ऍडमिशन चालू आहे, त्या शाळेकरता लहान मुलांना जन्म दाखल्याची गरज असते। तसेच काही जण मृत्यू झालेले होते, त्यांची मृत्यूची नोंद लावायची होती, तसेच काहींना मृत्यूचा दाखला पाहिजे होता। अशा काही कागदपत्रांसाठी तिथे लाईन लागलेली होती, परंतु त्या ठिकाणी कुणीच उपलब्ध नव्हतं, ना नोंद लावण्यासाठी, ना मृत्यूचे दाखले देण्यासाठी, ना जन्म दाखला देण्यासाठी। आज त्या दिवशी 2-3 जणांनी आपल्या माध्यमातून सांगितलं देखील की त्यांना काय परिस्थिती त्यांची होती, अनेक चक्र मारताय, तिथं कोणी बोर्ड लावलेला नाही का SIRच्या कामासाठी आम्ही बाहेर गेलेलो किंवा कर्मचारी बाहेर गेलेले आहे, तर तुम्ही अशा दिवशी असा कोणत्या प्रकारचा
बोर्ड लावल्या नसल्यामुळे नागरिक हे दाखल्यासाठी दररोज येतात. ते दररोज हा त्यांचा त्रास त्यांना जास्त होतोय. त्यांनी मनसे अध्यक्ष सतीश अण्णा यांना सांगितलं. त्यानंतर आम्ही कर्मचारी का नाहीये याची माहिती घेण्यासाठी आम्ही नगराध्यक्ष साहेबांपाशी गेलो, मुख्याधिकारी साहेबांपाशी गेलो, परंतु मुख्याधिकारी साहेब देखील तिथे नव्हते. त्याचप्रमाणे डिस्पॅच पाशी गेलो असता तिथे कोणी अर्ज स्वीकारायला कोणी नाही, शिक्का द्यायला देखील कोणीच नाही. अशी परिस्थिती तिथं झालेली आहे. मी त्या दिवशी तेच सांगितलं की नगरपालिकेची परिस्थिती सध्या अशी झालेली आहे की आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खातंय. याच पद्धतीने आम्ही नगराध्यक्ष साहेबांपाशी गेलो. नगराध्यक्ष साहेबांना सांगितलं, साहेब या ठिकाणी दाखला देण्यासाठी, जन्म दाखला देण्यासाठी किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी किंवा मृत्यूचा दाखला देण्यासाठी कोणीही कर्मचारी इथं शिल्लक नाही, उपस्थितीत नाही. तर नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलं की SRI चं काम हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे. आता हे कर्मचारी सगळे गेलेले आहे. तुम्हाला जर तशी काय असेल तर तुम्ही तहसीलदार साहेबांना एक पत्रक द्यावा आणि त्या पत्रकद्वारे ते तुमच्या पद्धतीने तिथे नेमणूक करतील. परंतु आम्ही आज त्यांना तेच पत्रक दिलेलं आहे की बाबा तिथं तुम्ही कर्मचारी याची नेमणूक केली पाहिजे. तरी आता आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. तरी तहसीलदार साहेबांनी आम्हाला सहानुभूतीपूर्वक सांगितलं की आम्ही त्या तिथं पत्रक देऊन त्यांना कर्मचारी नेमण्याचं त्यांना सांगितलेलं आहे. लवकरात लवकर तिथं कर्मचारी नेमून नागरिकांचे जे हेळसांड होतीये येण्या जाण्याचा, काही वयोवृद्ध लोक राहतात, ते काही महिला येतात, ते पुरुष येतात, ते त्यांना त्रास होऊ नये एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.